अजब रमा राघवची जोडी। मौसम में बदलाव काय म्हणाला? नाही कुठे का मॅडम मी काय म्हणत होते तुमचं रमा मॅडम कडे काय काम होतं? हा थोडं बोलायचंय जरा पर्सनल होतं. पर्सनल? हा खरं तर आमच्या घरचे पण वाट बघतायत रमा मॅडमच्या उत्तराची. तसं असेल तर मी कॉल करते ना तिला, लवकर बोलावून घेते. हा नाही नाही कॉल नका करू तुम्ही, काम माझं आहे ना, तर मला वाट बघितली पाहिजे त्यांची. बहुतेक मीच धीर न राहून लवकर आलो बहुतेक ऑफिसला. हरकत नाही, मी थांबतो त्यांच्यासाठी, फक्त त्या आल्या की कळवा हा मला. हो हो पण राघव सर तुम्ही थोडी आयडिया तर द्या ना, तुमचं रमाकडे काय इतकं इम्पॉर्टंट काम आहे, म्हणजे टॉपिक काय? टॉपिक वगैरे काही नाही हो, काल रात्री जे घडलं त्याबद्दल जरा बोलायचं. मी आलोच. OMG म्हणजे काल ह्यांच्यामध्ये रमा कसली छुपी रुस्तम निघाली ना. आपले पीठ पिछे त्यांची लव्ह स्टोरी इतक्या जोरात सुरू पण झाली आणि आपण स्टुपिड सारखे इथे हॅशटॅग बनवत बसलोय. पण मला ना डे वन पासूनच डाऊट होता, रमा आणि राघव पुढे जाऊन कपलच होणार. गर्ल्स पण राघव किती रेस्टलेस होत होता ना रमाला भेटायला. खरंच त्या दोघांचं अफेअर सुरू असेल का? रमाला येऊ दे मग सगळं कळेल. रमा रमा लवकर यार. मॅडम तुम्हाला बबली सर ऑफिस मध्ये बोलवते. आलेच आलेच आलेच. मला कळवा. नेहा, अगं नेहा, काय किती वेळ झाला तुला आवाज देते मी? काय झालं? नेहा काल रात्री ना सॉलिड काहीतरी झालं असणार आहे. म्हणजे बर राघव सर बघ ना, ते आपल्याला काही क्लिअर सांगत नाहीयेत, पण ते रमाची वाट बघतात. हो पण कशावरून? कशावरून काय ते बघ ना. ते एकतर सतत घड्याळ तरी बघतायत, नाहीतर डोरच्या दिशेने तरी बघतायत. खूपच रेस्टलेस झाले तसं नाही वाटत आहे? खरंच ग. पण राघव सर सांगत होते की त्यांच्या घरातले रमाच्या आन्सरची वाट बघतायत. पण आन्सर तर एकच गोष्टीचा असू शकतं, राईट? व्हॉट आर यू सेइंग नेहा? यू मीन राघव सर आणि रमा? काय रमा मॅडम आल्या का? नाही अजून. बरं तुमचं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? काही कधी येतील काही कळलं? नाही ना, अजून काहीच माहित नाहीये. बरं ठीक आहे, मी बबली सरांच्या केबिन मध्ये, त्या आल्या तर मला कळवा. हा ओके सर. राघव सरांना काय झालंय? ते रमाची एवढी डेस्परेटली वाट का बघताय? नेहा आता माझ्यातले पेशन्स संपले. त्या दोघींना ना शोधायलाच पाहिजे की काल त्यांच्यामध्ये काय घडलंय. वेट, मी रॅम्सला कॉल कर. येस येस लवकर कर, आता ते येईपर्यंत मला पण नाही थांबायचं. कर कर. बोल मोना. हॅलो रॅम्स, कुठेस तू आणि तुला यायला इतका उशीर का होतोय? अरे आय नो, जरा उशीर झालाय मला, ट्रॅफिक मध्ये अडकले होते, बट ऑन द वे. का काय झालं? अगं काही झालं नाहीये, पण राघव सर तुझी वाट बघतायत. हा गॉड यार, आय नो मला खूप उशीर झालाय आणि आता राघव माझ्यावर खूप चिडणार आहे. उगाच मला लेक्चर देत बसणार आहे पुन्हा. ओरडणार नाही, बट
ही इज व्हेरी बॅडली मिसिंग यू. येस, ही इज मिसिंग यू व्हेरी व्हेरी बॅडली. व्हॉट? व्हेरी फनी. ए मोना, तुमचा टाइमपास पुन्हा सुरू झाला ना? बघा, आधीच माझा मूड ऑफ आहे, माझं डोकं फिरलं, त्यात मला उशीर झालाय. तुम्ही अजून माझं डोकं फिरवू नका. रमा, मी खरंच सांगतोय, खोटं बोलत नाही होत. आज राघव सर आल्यापासून फक्त रमा मॅडम एवढंच बोलताय. पण रॅम्स, मला असं वाटतंय काहीतरी गडबड नक्कीच आहे. नाही, आता तूच आम्हाला सांग, राघव सर तुला इतकं मिस का करतायत ते? खरं सांग, तुमच्यात काहीतरी घडलंय ना? काय झालंय आमच्यात? अगं, तेच तर मी तुला विचारते ना. काय माहितीये का, राघव सरांनी आम्हाला सगळे डिटेल्स दिलेत, पण आता तू पण सांग. कसले डिटेल्स? काल तुमच्यात जे घडलं त्याचे डिटेल्स. ओ शट अप यार नेहा. भांडणाचे कसले डिटेल्स हवेत तुम्हाला? भांडण? ऑफकोर्स, भांडण सोडून दुसरं काय होणार आहे आमच्या? काल रात्री राघवने नेहमीप्रमाणे माझं डोकं फिरवलं. अगं, मग ते इतके रेस्टलेस होऊन तुझी वाट का बघतायत? आणि त्यांना तुझ्याशी काहीतरी पर्सनल बोलायचं असेही ते बोललेत. राघव माझी वाट बघतोय? सिरियसली? त्याला माझ्याशी पर्सनल बोलायचं काहीतरी? सर वेडा आहे का तो? हे बघ, मला काही पर्सनल वगैरे काही माहित नाहीये. बरं, तू ये, तू आलीस की बोलू आपण. पण हा, राघव सरांशी बोलून घ्या, त्यांना तुझ्याशी फेस टू फेस बोलायचंय. बिचारे, मधमाशी जशी मधाच्या पोळ्याभोवती फिरते ना, तसे आज सकाळपासून दरवाजा भोवती घुटमळतायत ते. हे एक मिनिट. मला मधमाशी आणि राघव हे दोन्ही शब्द ऐकायचं नाही आता. बाय. रॅम्स, राघव एक इडियट आणि ह्या मुली डबल इडियट. गुड मॉर्निंग गाईज. आमची मॉर्निंग तर मगाशीच झाली. आय नो, पण मला मस्त झोप लागली होती. कालची रात्र संपूच नाही असं वाटत होत. हो वरुण, कालची महाशिवरात्र अगदी मस्त साजरी झाली ना. हो साहेब, काय कसरी तंद्री लागलीये? काय रे, मी महाशिवरात्रीचा विषय काढल्यावर कुठे हरवून गेला होतास? हरवलंच आहे मी. हा? हा? म्हणजे कालची रात्र इतकी सॉलिड होती ना की त्यात हरवून गेलोय. काय मग, मंदिराची आठवण आली का कोणत्या स्पेशल व्यक्तीची आठवण? कालची रात्र खूप स्पेशल होती मॉम. तुम्ही मला तिकडे जबरदस्ती पाठवलं ना, म्हणून खूप थँक्स. कारण मी गेलो नसतो ना तर खूप काही मिस केलं असतं. आणि डॅड, तुम्ही जे मला धोतर नेसवलं ना, तो तर मास्टर स्ट्रोक होता, मास्टर स्ट्रोक. आय वॉज सो लकी की मी नेहमीच्या कपड्यात मंदिरात नाही गेलो. तुम्ही दोघं ना जगातले बेस्ट मॉम अँड डॅड आहात, बेस्ट. अरे हो, तुला इतकं आनंदात बघून ना वरून आम्हाला खरंच खूप बरं वाटतंय. ऍक्च्युली आम्हा दोघांना हेच हवं होतं. वरुण, तू इतका खुश आहेस म्हणजे मंदिरात तुम्हा दोघांची भेट झाली तर? भेट झाली ना. अँड मॉम, यू वर राईट. एखादी मुलगी जर सुंदर असेल ना तर ती सजल्यानंतर आणखी छान दिसते. हजारोंमध्ये काय लाखो मुलींमध्ये उठून दिसते ती. सो ब्युटिफुल, सो ग्रेसफुल. माझ्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा जातच नाहीये. माझं आयुष्य बदलून गेलंय मॉम. तू म्हणालेलीस ना ते सगळं खरं निघालं. कारण तुला जे बेस्ट हवंय ना ते फक्त मलाच कळतं रे. वरुण, मला एक सांग,
रमा आपल्या घरी कधी येणार आहे? रमा माहित नाही, मी तिला असं काहीच विचारलं नाही. तुम्हीच कॉल करून विचारा ना हवं तर. एनिवे मॉम, मी जरा फ्रेश होऊन येऊ का? येस, फायनली. यार शी, ही रमा कुठे राहिली यार? आपला किती क्युरिओसिटीने जीव चाललाय, पण हिला आज नेमका उशीर व्हायचा होता. तुम्ही मगाशी फोन केला तेव्हा मला बोलवायचं ना. राघव इज वेटिंग फॉर रमा. हे कोणं लवकरात लवकर सुटलं पाहिजे. काय काय आधी सांग, काल रात्री काय घडलं? हे पटकन सांग ना, माझं ना कामात लक्ष नाही लागत आहे माहितीये. हे यार, तुम्ही मुली मॅड आहात का? अजून तेच धरून बसला. सांगितलं ना एकदा, काही वेगळं घडलं नाहीये. माझं आणि राघवचं ऑफिस मध्येच ना, राघव सर म्हण. आता आहे का तो ऐकायला? नाही ना. सो काही वेगळं घडलं नाहीये. माझं आणि राघवचं नेहमीसारखं भांडण झालं. दॅट्स इट, बस. चल चल लायर, मला सांग, काल रात्री नक्कीच तुमच्यात काहीतरी स्पेशल घडलेलं ना? हा, समथिंग रोमॅन्टिक. हा, रोमॅन्टिक रोमॅन्टिक माय फूट. पण तुम्ही तिघी जण इतकं इन्सिस्ट करतायत, म्हणजे राघवने तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगितलेलं दिसतंय. तो म्हणाला की त्याला तुझ्याशी काल रात्रीबद्दल बोलायचंय, आणि तो हेही म्हणाला की त्याच्या घरचे तुझ्या आन्सरची वाट बघतायत. ओ हो. ए, काय चाललंय तुमच्या दोघींचं? वेड्या झालात का? आमचं कुठे काय चाललंय? जे काय चाललंय ते तुझं आणि राघव सरांचं चाललंय. गॉड, सिरियसली कुठे आहे? कुठे आहे तो राघव? सुप्रभात रमा मॅडम. राघव सर, मी तुमचीच वाट बघत होतो. आय नो, मला आज ऑफिसला यायला खूप लेट झालंय, आणि आता तुम्ही मला त्याच्यासाठी ओरडणार पण आहात. करा सुरू, आय एम रेडी. अहो, मी कशाला ओरडेन तुम्हाला? एखाद दिवशी ऑफिसला यायला उशीर होऊ शकतो, ठीक आहे. मग तुम्ही माझी वाट का बघताय? मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. ते काल रात्रीबद्दल ना? पर्सनल ना? बघ, आम्ही रमा तुला हेच सांगत होतो. एक मिनिट, काल रात्रीबद्दल काय? ते ऑफिसच्या कामाबद्दल नाहीये, तर आपण जरा कॅन्टीन मध्ये जाऊन बोलूयात का? हा, कॅन्टीन? सिरियसली? पण तुम्ही तर म्हणता की मी कॅन्टीन मध्ये जाऊन टाइमपास करत असते, आणि अजून एक काहीतरी तो वर्ड आहे, कू समथिंग. एक्झॅक्टली, दॅट्स हनी, तेच ते. तुम्ही म्हणता मी ते करत असते, मग मी कॅन्टीन मध्ये गेलेला तुम्हाला चालणार आहे राघव सर? माझं काम आहे ना, मी विनंती करतोय म्हणून तरी चला. मला असं वाटतं की राघव सरांना प्रायव्हसीची गरज आहे, सो आपण ती देऊया. हा गर्ल्स, एक कशाला? अगं, ते जातील ना कॅन्टीन मध्ये. ते इथेच थांबले तर आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल ना. सर, रमा, तुम्ही थांबा इथे, आम्ही जातो. बाय. बाय. हे मानसी, व्हॉट्सअप? लावण्या, अगं तुझी आयडिया ना सॉलिड वर्कआउट झालीये. आपण ना आता मुहूर्त काढायलाच भेटूया डायरेक्टली. एक मिनिट, कुठली आयडिया? मुहूर्त कसला?
अगं लावण्य असं काय करतेस? तुझीच तर आयडिया होती ना रमाला आणि वरुणला एकत्र मंदिरात पाठवायची. काल त्या दोघांनी एकमेकांसोबत इतका छान वेळ घालवलाय ना. वरुण तर सकाळपासून एका वेगळ्याच जगात वावरतोय. आय एम शुअर लावण्या ते दोघं ना एकमेकांच्या प्रेमात पडली असणार. बघ तू. सिरियसली? हे तुला असं वरुणने सांगितलं? अगं तो डायरेक्टली काहीच बोलला नाही, पण त्याच्या वागण्या आणि बोलण्यावरनं कळतो का मला. आणि तुला माहितीये लावण्या वरुण काय म्हणत होता? अगं तो म्हणत होता रमा इतकी सुंदर दिसते ना, लाखात एक. तिचा चेहरा ना डोळ्यासमोरून हटतच नव्हता. आय एम शुअर लावण्या दोघांमध्ये ना काहीतरी असं स्पेशल घडलं असणार, हे मात्र कन्फर्म. तसं असेल तर फारच छान आहे. म्हणजे रमा मला तसं काही बोलली नाही. म्हणजे मी तिला विचारलं की वरुण भेटला का, तर फक्त हो एवढंच म्हणाली. अगं कशी सांगेल ती, थोडी लाजत असेल ग. रमा आणि लाजणार? नो वे. तसंही ती माझ्याशी सगळं शेअर करते. अगं ही गोष्ट शेअर करणं इतकं सोपं नसतं ग, थोडा नाजूक विषय आहे ना. सांगेल सांगेल नक्की सांगेल. तुम्ही म्हणताय तसं खरंच घडलं असेल ना, तर आता आपल्याला घाई करायला हवी. एक काम करूया, लवकरात लवकर भेटून पुढचं सगळं फिक्स करूया. ओके? ठीक आहे लावण्या, मग या वीक मध्ये भेटून सगळं ठरवून टाकू. ठीक आहे मग आता ठेवू का? या शुअर. बाय. काल रमा आणि वरुण मध्ये खरंच असं काही स्पेशल बॉन्डिंग झालं, पण मग रमा मला काहीच कसं बोलली. ओ येस 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 आत्ता आठवलं. ते मधमाशांचा प्रकार. त्याच्यामुळे रमा अपसेट झाली आणि नंतर हा गिरीश तिला काहीतरी वाटेल ते बोलला. त्याआधी सांगायचं राहून गेला असणार. सॉरी राघव सर, मी कॅन्टीनमध्ये नाही येऊ शकत. ते काय आहे ना, माझे एक टीम लीडर आहेत आणि ते खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी मला खूप काम दिलंय आणि जर का ते काम मी कम्प्लीट नाही केलं ना तर ते मला ओरडतील. ऑल्सो मी असं कॅन्टीनमध्ये जाऊन टाइमपास केलेलं ना त्यांना अजिबात आवडणार नाही. सो त्यामुळे मी तुमच्यासोबत कॅन्टीनमध्ये नाही येऊ शकत. सॉरी. रमा मॅडम, मी काल ऑफिसमध्ये तुम्हाला ओरडलो ते एका टीम लिडरच्या नात्याने ओरडलो, पण माझ्या मनात तुमच्याविषयी कुठलाही राग नाहीये. अच्छा, मग काल रात्री मंदिरामध्ये जेव्हा सगळेजण ओरडत होते तेव्हा कोण होता तुम्ही? तेव्हा तर टीम लीडर नव्हता ना? मग नाही, तेव्हा मी फक्त एक मुलगा, धीर, भाऊ होतो फार फार तर, आणि महादेवाचा भक्त होतो. मला खरं तर त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं आहे. त्याविषयी काय बोलायचंय? जरा प्लीज प्लीज प्लीज. कसं आहे, एखाद्याला स्वइच्छेने दिलेली वस्तू आपण परत मागू नये हो. मला माहिती आहे मलाच ओशाळल्यासारखं होतंय, पण काय करू, माझा नाईलाज आहे. म्हणजे तुम्ही कुंडात पडलात ना तेव्हा तुम्हाला मी जो ड्रेस बदलायला दिला ना, तो ड्रेस माझ्या बहिणीचा होता. तो मला परत हवा. तुम्ही कुंडात पडलात ना तेव्हा तुम्हाला मी जो ड्रेस बदलायला दिला ना, तो ड्रेस माझ्या बहिणीचा होता. तो मला परत हवा. सिरियसली तुम्हाला तो ड्रेस परत हवाय राघव सर? हो, तिच्या वाढदिवसासाठी शिवला होता तो. तिच्यासाठी खूप खास आहे हो. मी तर तिला न विचारताच तो तुम्हाला देऊन टाकला. माझी चूक झाली ती, पण मला परत मिळेल ना तो? काय पण कर, डस्टबिन मध्ये टाक किंवा त्याला आग लावून टाक. आय डोंट केअर. तू घेऊन जा बघू आता. नवीन दिसतोय ड्रेस, असा कचऱ्यात टाकला तर परत मिळणार नाही तो. मी तुला कचरा दिला होता टाकायला, तो टाकलास? टाकला. ती मगाशी पालिकेची घंटा गाडी आली होती ना, त्यात टाकून दिला. एरवी मी तुमच्याकडे तो मागितला नसता, पण काय करू, माझा नाईलाज आहे. आणि तो ड्रेस काही साधा सुद्धा नाही आहे. त्याचं कापड खूप खास आहे.
माझ्या आजीच्या लग्नातल्या साडीपासून शिवलाय तो ड्रेस. माझ्या आईने आणि वहिनी आईने मिळून त्याला गोंडे लावले आणि याची शिलाई ना या तिघींनी मिळून दिली. म्हणजे आजीनी तिच्या पेन्शनमधनं थोडे पैसे बाजूला काढून दिले, आईनी तिच्या घर खर्चातनं थोडे पैसे वाचवून दिले, माझी वहिनी आई गाण्याचे क्लासेस घेते ना त्याच्या फी मधनं तिने थोडे पैसे बाजूला घातले आणि असं सगळ्यांनी मिळून हा ड्रेस बनवलाय. घरातल्या सगळ्यांच्याच भावना अडकल्या आहेत या ड्रेसमध्ये. तो ड्रेस खूप मौल्यवान आहे मॅडम, त्याची किंमत पैशात नाही होऊ शकत. त्यामुळे तो माझ्या बहिणीला मिळाला नाही ना तर तिला खूप त्रास होईल. अगं कारण आहेच तू गिल्टी आणि तुला एवढा माज आहे ना की साधा सॉरी सुद्धा निघत नाही तुझ्या तोंडातून. ए डोंट टॉक टू मच ओके. तू जास्त बोलू नकोस, कळलं ना? मी विनंती करतो तुम्हाला, कृपया तो ड्रेस मला परत द्या ना प्लीज. आणि तुम्हाला कुठलेच कष्ट घ्यावे नाही लागणार. ऑफिस नंतर मी स्वतः येईन तुमच्या घरी आणि तो ड्रेस घेऊन जाईन. धन्यवाद मॅडम. एक मिनिट राघव सर, तुम्ही मला आता धन्यवाद कशासाठी म्हणाला? मी तर असं एकदाही नाही म्हणाले की मी तो ड्रेस तुम्हाला परत देईन. म्हणजे तुम्ही तो ड्रेस मला परत देणार नाही आहात? मी असंही नाही म्हणाले. मग काय म्हणायचं काय तुम्हाला? मला खरंच काहीच कळत नाहीये.